जसं हे तुम्ही केलंय, कुणी केलंय हे? एक नंबर. जमलेली सगळी माझी छोटी भावंड आणि बहिणी, तुम्ही सर्व शिक्षक वृंद आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खरं तर मी खेडमध्ये 2 दिवसाच्या व्याख्यानमालेसाठी आलोय, परंतु दुपारी शाळेत चला असं मला सर म्हणाले आणि सर म्हणाले आणि ऐकलं नाही तर ते फार चुकीचं होतं. आणि खेडमध्ये त्यांचं म्हणणं कोण ऐकत नाही असं सहसा होत नाही. आणि मी डॉक्टर साहेबांना माहिती आहे, मी गेली 11 दिवस रोज बोलतोय, दिवसातनं 2-2 कार्यक्रम आहेत. आजच फक्त एक आराम मिळणार होता, संध्याकाळी डायरेक्ट कार्यक्रम होता, पण हाही तुम्ही लावला. उद्या दिवसभरात 4 व्याख्यान आहेत, परवा परत 5 आहेत. असो, मी हे सांगण्यासाठी नाही हे बोललो, मी का सांगतोय तुम्हाला ऐका. ज्यावेळी शाळेत आलो आणि शाळा बघितली, माझी स्वतःची शाळा ही पुण्यातली नामवंत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, जी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली शाळा. आणि मला आतमध्ये आल्यानंतर ज्यावेळी फिरत होतो, आमच्याही शाळेचं प्रांगण एवढंच मोठं आहे, आमची इमारत अशीच आहे, मैदान असंच आहे. मला माझ्या शाळेची आठवण झाली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मी आत आलो, तुम्ही जर बघितलं असेल तर मी इथं थांबून याचा व्हिडिओ काढून घेतला आणि हे वापरत पाहिलं. सर खोटं बोलत नाही, मला आता या मागच्या 10 ते 12 वर्षात मी कोकणातल्या खूप शाळा फिरलोय, पश्चिम महाराष्ट्रातल्या फिरलोय, वरती विदर्भातल्या, मानदेशातल्या, खानदेशातल्याही बघितलंय. मी तर शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातला आहे, त्याच्यात आमची शाळा पुण्यातली अव्वल शाळा आहे. परंतु शिवजयंतीच्या निमित्तानं होत असलेलं शाळेच्या अंतर्गत कार्यक्रमातलं असं वातावरण मी गेल्या 10-12 वर्षात कुठल्याही शाळेत पाहिलं नाही. ते सगळं ऐकून गेलं, इतकं सुंदर सादरीकरण. आणि मला वाटतं संगीत शिक्षक तुम्ही आहात ना, कारण तुमची ती तिथनं त्यांना ठेका आणि सम काल दाखवण्याची जी रणभीम मधुर विशारद आहे, मला त्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे ती जी मोकळ झाली होती, तो सुंदर संच सगळा होता. मायबाप शिक्षक तुम्हाला कुठं, तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे, फक्त यांच्याशी बोलून घेतो 2 मिनिटं, चालेल ना? व्याख्यान वगैरे देणार नाही. शिवाजी महाराज ही जशी शिवाजी महाराजांनी एक कथा घडवली, तसंच अजून एक गंमत घडवलेली आहे, ती ऐकाल ना? गोष्ट सांगणार, त्याच्यानंतर यांच्याशी नाही बोलणार, तुमच्याशी बोलणार. तर तो तर ठीक आहे म्हटला. परंतु तुम्हाला खोटं वाटेल, माझे वडील आले, मला खूप वर्षांनी अशी शाळा बघायला मिळाली. चिपळूण मधली माझी एक आवडीची शाळा आहे, सवत्सराच्या दौताच्या खाली पेढे पुरुषरामध्ये शाळा. आमचे SPM ने पेढ्याच्या घाटात SPM स्कूल पण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. परंतु मी न राहून त्यांना म्हटलं, आमचा अर्जुन म्हणजे माझा मुलगा बारका, त्याला आपण या शाळेत घालू. आता ह्याच्यापेक्षा तर मोठं काय म्हणू शकत नाही. मी स्वतः मी फक्त 12वी शिकलोय, ते त्यांनी परिचय वगैरे वाचला. मी 12वी शिकलो असलो तरी बाकीच्या बऱ्याच शाळा दुनियादारीतल्या मी अनुभवलेल्या आहेत. माझ्याकडं 14 नॅशनल अवॉर्ड आहेत देशातले. शाळा हे एक हृदयातलं आहे की शाळेमुळे आम्ही घडलो. आणि इतकी सुंदर शाळा, त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केला की आमची सगळी मुलं क्रीडा, कला, संगीत सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रवीण आहे. आणि एकंदरीत मी सकाळपासून तुमच्या शाळेचंच कौतुक ऐकत होतो. म्हणजे मला माहित नव्हतं इथे येऊन भाषण करायचं आहे, परंतु मला शाळेबद्दल सगळेजण सांगत होते. मी तर सकाळी उठले आणि मला म्हटले 1 नंबर शाळा आहे. तुम्हाला बघायला मिळाली. आणि खेडच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्या शाळेचं नाव लौकिक विद्यार्थ्यांनी वाढवलं आहे. तुम्ही
तुम्ही मुलांनी एकदा आपल्याला या शाळेमध्ये घडवणारे हे जे आपले गुरुजन आहेत, या गुरुजनांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि आपल्या या रोटरी शाळेमध्ये आपल्या सगळ्यांच्या पंचप्राण यांना म्हटलं तर पाटणे सर या ठिकाणी आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली असलेली ही शाळा, मला खूप आनंद झाला. मी एरवी कौतुक केलं नसतं, कारण मला त्यांनी अर्धा तासच सांगितलंय, परंतु त्यातली 10 मिनिटं मी ह्याच्यावर का घालवली, कारण मला मनापासून ही शाळा आवडली आणि मी बोललो तुम्हाला. असो, शिक्षकांचं भाग्य आहे की तुम्ही या शाळेमध्ये शिकवता आणि तुमच्या हातून घडलेले हे विद्यार्थी महाराष्ट्रात नवलौकिक पसरवतात. आता आपण बोलू. चालेल? छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भारत माता की जय. शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उद्या कार्यक्रम आहे. किती तारीख आहे उद्या? 19 फेब्रुवारी. तुम्हाला माहितीये उद्याच्या दिवशी शिवाजी महाराजांना जन्मून किती वर्ष होणार आहे? 325 वर्ष. बघता बघता शिवाजी महाराजांना 325 वर्ष आली. 2030 साली, म्हणजे तुम्ही जर आणखी 5 वर्षांनी मोठे झाल्यानंतर शिवाजी महाराज 400 वर्षाचे होणार आहेत. तरी आपल्याला रोज दिवस आणि रात्र जरी शिवाजी महाराजांच्या विषयी वाचायचं, बघायचं, बोलायचं ठरवलं तरी कंटाळा येतो का रे? कारण शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. शिवाजी महाराज आपले प्रेरणास्त्रोत आहेत. मग मराठी कळत नाही. अहो, विचारलेलं परत आहे की नाही? आम्हाला एकदा त्या नगर विगर भागातल्या शाळांमध्ये एक शिक्षक सांगायला आले, बोलायला लागल्या, अहो ही सगळी बिहारची मुलं आहे, तुम्ही हिंदीत बोला नगरमध्ये. आपल्याकडे तसं नाहीये, पण मी आपलं विचारून घेतलं. शिवाजी महाराजांना 400 वर्ष आपलं दैवत आहे, आपले प्रेरणास्त्रोत आहे. जसं हे तुम्ही केलंय, कुणी केलंय? एक नंबर. हे मुळात करणं अवघड आहे. त्यात हा विषय हा सेन्सिटिव्ह विषय आहे. दुसरी गोष्ट, मी याचा फलक 40 फुटाचा बॅनर लावला म्हणून माझ्या पुन्हा दाखल आहे. परंतु शाळेतल्या विषयामध्ये शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीचा पराक्रम दाखवणं, मुलांनी बघणं, यांनी खरंच म्हणताना जे वाक्य वापरलं, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत. बरोबर आहे ना? आत्ताच्या गाण्यामध्ये शाळेला माऊली म्हणतात. जुन्या काळची कविता आहे ही. आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. आपल्याकडे खाली मला वाटतं आचार्य आत्रेंचं चित्र आहे, बरोबर? तर आचार्य आत्रे हे केशवसूत नावाने कविता करायचे. ही केशवसूतांची कविता आहे. ही आवडते मज मनापासून ही शाळा. शाळा आवडते ना तुमची? तुम्हाला किती आवडते? मला आवडली तेवढी ना? ही आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. तसं शाळा ही आई आहे आणि आई घरात जे संस्कार करते ते या 4 भिंतीच्या शाळा आपल्यावर करते. म्हणून ते जे गाणं आहे ना, ते मला फार महत्वाची ती ओळ वाटली. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. या शाळेच्या गर्भामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं इतिहासाचं प्रदर्शन करून आणि अशा पद्धतीचा शिवजयंतीचा कार्यक्रम करून झुंजाराची रीत या मुलांमध्ये बिंबवण्याचं जे काम तुमच्या संस्थेचं झालं ना, त्याला पुणेकरांकडून एक गडगडीत मानाला. आता शिवाजी महाराजांनी हे ज्याला मारलंय त्याचं नाव काय आहे? हा दिवस माहितीये तुम्हाला? 10 नोव्हेंबर 1659. किती? आता तिथीनुसार सांगतो. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. हा म्हणा. गुरुवार दुपारी 12 वाजता. आता नका मजा चालते आपलं शाळेला. आणि कुठं मारलं? प्रतापगडच्या पायथ्याला. आपण शिवाजी महाराजांच्या या पराक्रमानं
भारावून जातो सगळे. शिवाजी महाराजांनी असाच अजून एक पराक्रम केला. ती गोष्ट आता मी तुम्हाला उरलेल्या वेळामध्ये पटकन सांगून टाकतो. शिवाजी महाराज दिसामासानं स्वराज्य वाढवत निघाले होते. त्यांनी अफजल खानाचा पराभव केला. अफजल खानाचा पराभव केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना संपवून टाकण्यासाठी विजापूरच्या दरबारातून अजून एक सरदार आला. त्या सरदाराचं नाव होतं सिद्दी जौहर. आणि या सिद्दी जौहरने शिवाजी महाराज असलेल्या पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. आणि पन्हाळा किल्ल्याला वेढा घातल्यानंतर शिवाजी महाराज त्याच्यात अडकले. कुठल्या किल्ल्याला? आणि पन्हाळ्यामध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर ज्यावेळी ही बातमी मुघल दरबारात समजली, मुघलांचा दरबार होता दिल्लीला. कुठे? त्यावेळी मुघलांचा बादशाह होता औरंगजेब. नाव ऐकलंय ना सगळ्यांनी? चौथीच्या पुस्तकात, सातवीच्या पुस्तकात कोण मुघलांचा बादशाह? औरंगजेबाच्या कानावर ज्यावेळी ही बातमी गेली की शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरवरनं सिद्दी जौहर नावाचा सरदार आतमध्ये गेलाय, त्यावेळी औरंगजेबाने एक शक्कल लढवली. म्हटला बरं झालं संधी मिळाली, या शिवाजीचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे. एका बाजूने आदिलशाही आणि दुसऱ्या बाजूने आपणही सरदार पाठवू आणि त्या शिवाजीला पकडून ठेवू. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पन्हाळगडच्या वेढ्याचा प्रसंग चालू होता, महाराज पन्हाळ्यावर अडकले होते, त्यावेळी दिल्लीच्या दरबारामध्ये औरंगजेबाने एका माणसाची निवड केली आणि त्याला सांगितलं तुम्ही शिवाजीवरती चालून जा आणि त्या शिवाजीला पकडून आणा, त्याचं राज्य नष्ट करा. आणि तो सरदार उठला. हा जसा विजापूरच्या दरबारात उठला होता तसाच तो दिल्लीच्या दरबारात उठला आणि तो म्हटला की मैं जाऊंगा दख्खन की घाटी में. दख्खन की घाटी म्हणजे आपला हा जो सह्याद्री आहे ना, सह्याद्रीचा परिसर, हा सगळं पठार, डोंगर रांगा आणि आपलं कोकण, या सगळ्याला दख्खन की घाटी म्हणायचे. काय म्हणायचे? आपण नकाशावर महाराष्ट्र बघतो की नाही, तसा महाराष्ट्राचा नकाशा त्यावेळी नव्हता. त्यावेळी दख्खन की घाटी, आपण सगळे कोकणी लोक, आपण दक्षिणेतले खालचे एकदम डोंगरातले. आणि तो सरदार उठला आणि औरंगजेबासमोर गेला आणि म्हटला मैं जाऊंगा उस दख्खन की घाटी में और सिवा को मेरी उंगलियों पे ऐसा ऐसा नचाऊंगा. म्हणजे शिवाजीला माझ्या बोटांवर असं नाचवत इकडे आणि पकडून. आणि त्याने फौज घेतली. ती फौज होती 3 लाख. किती? 3 लाखाची सेना घेऊन तो निघाला. त्याचं नाव अमीर उमराव नवाब बहादूर शाहिस्ते खान. ऐकलंय हे नाव? हा कोण होता माहितीये? औरंगजेबाचा मामा होता. आणि औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी निघाला. आता ही सांगितली असती पण एक संध्याकाळी बोलायचं आपल्याला, नेमकं काल डिक्लेअर केलं आपण. शाहिस्ते खान निघाला पकडायला. तुम्हाला सांगतो, आपल्या स्वराज्यातली सगळी मिळून फौज, किती? सगळी मिळून, घोडदळ, पायदळ आणि इतर सगळं मिळून आपण 50,000 पण नव्हतो. आणि आपल्याला पकडायला किती जण आले? 3 लाख. त्याची सेना अशी वाढत येत होती. 3 लाख म्हणजे त्याला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा ठिकाणी सहभागी होण्यासाठी मुघल सरदारांना सगळ्यांना पत्र गेली. आणि हा एवढा मोठा लोढा आपल्या स्वराज्यावर चालू आला. या दरम्यान काय झालं? महाराज पन्हाळ्यातून सुटले. मग मध्ये ते शिवाकाशी आणि मग पावनखिंड कोणी लढवलेले? फुलाजी प्रभू, ते रायाजी पांतल, कोयाजी पांतल या सगळ्यांनी पावनखिंडीचा प्रसंग केला. आणि हे सगळं ज्या दरम्यान घडत होतं त्या दरम्यान शाहिस्ते खान महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उतरत होता. शाहिस्ते खान येऊन थांबला. कुठे थांबला सांगू? पुण्यामध्ये. आणि त्याला कुणीतरी कानात सांगितलं तुम्ही इथं मुक्काम करा. आणि त्याने शाहिस्ते खानाने स्वतःला राहण्यासाठी एका जागेची निवड केली. त्या जागेचं नाव होतं लाल महाल. काय नाव? हा लाल महाल म्हणजे शिवाजी राजांचा वाडा. सर, इथनं तुमचं घर जेवढ्या अंतरावर आहे, माझं घर लाल महालापासून तेवढ्या अंतरावर.
हे शाहिस्ते खानाची जे काय फजिती झाली ते सगळं आम्ही बघितलं लहानपणापासून त्या सगळ्या वस्तू बाकी असतंय काय. परंतु तुम्हाला गंमत सांगतो, शिवाजी महाराज लहान वयाचे असताना, तुमच्या वयाचे असताना ज्या घरात राहत होते त्या घरात शाहिस्ते खान गेला. आता तुम्ही मला सांगा, आपल्या घरात जर असा परका दुश्मन कोण येऊन राहिला, तुम्ही चालून घ्याल का रे? आपल्या घरात जर कोणी घुसखोरी केली आणि आपल्याला त्रास द्यायला लागला, तुम्ही ऐकाल का? मग त्या लाल महाल कुणाचं घर होतं? तर शिवाजी महाराजांच्या घरात शाहिस्ते खान जाऊन बसलाय. म्हणजे महाभारतात कृष्ण चरित्राच्या इतिहासात सांगायचं झालं तर त्या यमुनेच्या डोहामध्ये जसा कालियानाग शिरलेला होता आणि त्या ठिकाणी सगळ्यांना त्रास देत होता, त्या पद्धतीनं हा शाहिस्ते खान शिवाजी महाराजांच्या घरात येऊन राहिला. तो स्वराज्यात दुसरीकडे कुठेही राहिला असता तरी त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करता आला असता. पण हा प्रश्न अभिमानावर आला, हा प्रश्न स्वाभिमानावर आला. तुमच्याच शाळेत येऊन तुम्हाला जर बाहेरच्या मुलांनी धोपटलं तर ऐकाल का? योग्य आहे, तुमचं चांगलं आहे. आम्ही धोपटकामारीच माणसं आहोत. मला शाळेतनं 10वीतनं दाखला देऊन घरी पाठवलं, आमचे वडील तिथे आहेत मारामाऱ्या केल्या म्हणून. परंतु तुम्ही तसं काही करू नका, आपलं बोलण्यातलं ठीक असतं. ऐका, पुढे सांगायची ना गोष्ट का नाही ऐकायची? याच्यापेक्षा गंमत घडलेली आहे त्याच्यात. तर तो शाहिस्ते खान तिथे जाऊन राहिलाय महाराजांच्या स्वाभिमानावर. आऊसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी होत्या. आऊसाहेब जिजाऊंना रोज यातना होत आहे की हा लाल महाल मी माझ्या शिवबासाठी बांधून घेतला होता. खरं तर लोकांना असं वाटतं, तुम्ही इतिहासात मी जे सांगते ते लक्षात ठेवा, भविष्यात कधीतरी तुम्हाला उपयोगी पडेल. लाल महाल म्हणजे लाल रंगाचा महाल नाही. उत्तरेमध्ये किंवा दक्षिणेमध्ये मुलाला लाल असं म्हणतात. आपण नाही म्हणतो कन्हैया लाल वगैरे, मुलाला लाल म्हणतात. शहाजीचा लाल म्हणजे शिवाजी, त्याच्यासाठी बांधलेला महाल म्हणजे तो लाल महाल. शिवाजी महाराज बाळ असताना, शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांच्यासाठी बांधून घेतलेला तो राजवाडा होता, त्यांच्यासाठी बांधून घेतलेला महाल होता. आऊसाहेब जिजाऊंचं काळीज असं तळमळत होतं की माझ्या घरात शत्रू शिरलाय. आणि बघता बघता 3 वर्ष झाली, शाहिस्ते खान तिथंच आहे. याचा अर्थ शिवाजी महाराज त्याला काही करू शकत नव्हते असं होता का? बिलकुल नाही. शिवाजी महाराज पराक्रमी, अफजल खानाचा कोथळा काढू शकत होते. शाहिस्ते खान की झाडकी पत्ती आहे, परंतु त्याची जी फौज होती ती प्रचंड होती, अति प्रचंड होती. त्याने स्वराज्याच्या आसपासच्या भागात हजारोंची सेना पाठवली होती, तरी एकट्या लाल महालाच्या भोवती 80,000 लष्कर खडं होतं. 80,000 फौजेत शिरून त्याला टिचकी सुद्धा मारणं अशक्य आहे. बघता बघता 3 वर्ष गेली. मध्ये ते उंबरखिंड नावाचं एक प्रकरण आलं. इतिहासाच्या शिक्षकांना हे सगळं बऱ्यापैकी माहित असेल. आणि त्याच्यात एक दिवस मात्र मासाहेब जिजाऊ चिडल्या आणि शिवबाला म्हणाले, शिवबा अरे आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये तो शाहिस्ते खान राहतोय आणि त्याला बाहेर नाही काढायचं. शिवबा म्हटलं, मासाहेब त्याला बाहेर काढणार, थांबा मी योजना ठरवतो. आणि शिवाजी महाराजांनी स्वतःच्या साथीदारांना घेऊन एक प्लॅनिंग केलं, योजना ठरवली. केवढा मास्टर प्लॅन आहे. आपण जसं काही खेळ खेळायचा असता तरी टीम असते, ती प्लॅन करते की नाही. परीक्षा आली की आपण काही ना काहीतरी योजना करतो, अभ्यास कसा करायचा, काय कसं करायचं. शाळेत एखाद्याशी भांडण करायचं असेल तरी ते तो मित्र बरोबर प्लॅनिंग करत असतात. अशा सगळ्या गोष्टी. कंटाळा आलाय? तर ह्या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मित्रांना सोबत घेतलं. मित्र का? बाकीचे सैनिक नव्हते का सोबत, बाकीचे सरदार नव्हते का? मित्र का घेतले? कोण कोण होते शिवाजी महाराजांबरोबर हा प्लॅनिंग ठरवण्यात? तानाजी मालुसरे, शिवाजी महाराजांचा मित्र लहानपणापासून. सुभेदार होता, शिलेदार होता, सगळं आपलं पोलादपूर ओढवलं की सगळा तानाजीरावांचा एरिया सुरू होतो, उमरड वगैरे हे सगळं. परंतु मित्र का निवडले सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळे ज्या वयात आहात ना त्या वयापासून त्यांची त्या मुलाशी मैत्री होती. त्याच्यात तानाजी मालुसरे होता, येसाजी कणक होता, चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे अशी 2 भावंड होती.
तर ह्या चौघांना शिवाजी महाराजांनी बोलवलं. आता तुम्हाला वाटेल मित्रांना का बोलवलं? त्याचं कारण असं आहे, ह्या चौघांना लाल महाल माहित होता, कारण लहानपणी ते मित्र शिवराजांबरोबर त्या लाल महालात खेळले होते. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर लहानपणी ज्या ज्या जागी गेलेला आहात, फिरल्यात, खेळल्यात, ती जागा तुम्ही विसरू शकता का कधी आयुष्यात? शेवटपर्यंत विसराल का कधी? तुमच्या आठवणी असतात की नाही तिथे? तसं ज्यांना लाल महाल माहित आहे त्या 4 लोकांना बोलून घेतलं. शिवाजी महाराजांनी ठरवलं की इथं आतमध्ये जाऊन आता शाहिस्ते खानाला ठोकायचा. बस झाला. आता 3 वर्ष सहन केलं भरपूर. पुण्याच्या आसपासची मंदिरं पाडली, स्वराज्यामध्ये त्यांनी फौज पाठवली, त्या फौजांनी जाळपोळ केली आणि आमचं अतोनात नुकसान, आमचं म्हणजे आपलं, तुमच्या माझ्या स्वराज्याचं अतोनात नुकसान केलं. स्वतःच्या घरात शिरलेला वैरी आता आतमध्ये जाऊन ठोकून काढायचा. इथे बघा परिस्थिती एकदम उलट आहे. अफजल खानाच्या वेळी काय झालं? अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी बोलून घेतलं आणि मग शिवाजी महाराज गेले. इथं तसं नव्हतं. इथे शिवाजी महाराज शाहिस्ते खानाला जाऊन भिडणार होते आणि ती जी योजना बनवली ना, इतकी अफलातून आणि अवघड योजना होती की काय सांगू तुम्हाला. तुम्हाला आता ते मी सांगितलं ना गोष्ट तर वाटेल अरे बापरे शिवाजी महाराज केवढे धाडसी होते. दिवस ठरवला होता रामनवमीच्या आदली पहाट, चैत्र अष्टमी, आणि त्या चैत्र अष्टमीच्या दिवशी शिवाजी महाराज रात्री जाणार आणि शाहिस्ते खानाला मारणार. आता मला सांगा तुम्ही 80,000 फौजेतनं आत जाऊन मारायचं ही सोपी गोष्ट आहे? रस्त्यामध्ये पोलीस असतात, ट्रॅफिक पोलीस, तर गाडीवर टेबल सीट पुढे जाऊ शकत नाही आणि 80,000 फौज तिथं भाले घेऊन 5 हत्यारं घेऊन थांबले. महाराजांची योजना सांगतो तुम्हाला. अभ्यास का करायचा असतो हे शिवाजी महाराजांनी शिकून दिलं, दाखवून दिलं. तुकोबारायांचं प्रमाण आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जी गोष्ट यशस्वी करायची आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. मग तो शाळेचा अभ्यास असेल किंवा शाळा संपल्यानंतर आपण आयुष्यामध्ये जे काही मोठं करणार आहोत त्या ध्येयाकडे जाताना ती गोष्ट मिळवण्यासाठी लागणारा अभ्यास असेल, हा अभ्यास अत्यंत बारकाईनं करायचा. शिवाजी महाराजांनी लाल महालाच्या योजनेचा अभ्यास केला आणि काय ठरवलं? 80,000 फौज आहे का? असू दे, आम्ही आत जाणार. आणि कसं जाणार? तोच तर अभ्यास महत्वाचा होता. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या फौजेचे 2 भाग केले. काय 400-500 माणसं घेतली, फार माणसं घेतली माणसं. शिवाजी महाराजांचे सगळे छापे असे, कमी माणसं, कमी वेळ आणि विजेच्या वेगात हल्ला करून तिकडनं यशस्वी माघार किंवा पळून जायचं. शत्रूच्या ताब्यात आपण सापडायच्या आधी त्या ठिकाणी ठोकाठोकी करायची आणि जिंकून घ्यायचं. ते फौजेचे 2 भाग करायचे. त्यांनी बारीक 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 बातम्या गुप्तहेरांकडून आणल्या. महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता माहिती आहे ना तुम्हाला? सांगा. बहिर्जी नाईक. आणि शब्बास, हा जो बहिर्जी नाईक होता ना, या बहिर्जी नाईकांनी सगळ्या बातम्या सांगितल्या. त्यातल्या एका बातमीवर महाराजांनी बोट ठेवलं. काय अभ्यास आहे, काय योजना आहे बघा शिवाजी महाराजांची. त्या दिवशी लाल महालामध्ये माळीकाम करणारा जो मनुष्य होता त्या राजवाड्यात, त्याच्या मुलाचं लग्न होतं. तर ती वरात महालामध्ये जाणार होती, ती वरात राजवाड्यात जाणार होती. शिवाजी महाराज म्हटले फौजेची एक टीम करा, एक भाग करा आणि त्यांना वरातीत सोडून द्या. वराती बरोबर आत जायचं म्हणजे एक अर्धी फौज कुठे गेली? आतमध्ये गेली. आता दुसरे त्यांनी कसं जायचं? तर त्यांनी, आता ते तुम्हाला सांगतो गेले कसे, आधीच प्लॅन सांगत नाही. आणि दिवस उजाडला, 400-500 मावळे तयार झाले. तुम्ही विचार करा 80,000 फौजेतनं आत जायला शिवाजी महाराजांनी किती जण निवडले? हे किती धाडसाचं काम आहे. आणि महाराज संध्याकाळी राजगड उतरले. ही सगळी कामं रात्री करायची होती. राजगड उतरून सिंहगड मार्गे त्या ठिकाणी एक आंबील ओढा नावाचा परिसर आहे, तो ओढा ओलांडून महाराज त्या ठिकाणी पुढे आले आणि पहिली हद्द लागली शाहिस्ते खानाच्या सैनिकांची छावणीची. समोर दिसायला लागली पोलिसांची चौकी. म्हणजे आताचं पोलीस स्टेशन आणि चौकी नाही, त्यावेळी शिपाई जे त्याला मेट म्हणायचे, चौकी पण म्हणायचे.
त्या पहिलं मेट दिसलं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या बरोबर ज्या तुकड्या होत्या त्यातली एक तुकडी आधीच कुठं पाठवली होती? वरातीमध्ये. त्यांना सांगितलं होतं तुम्ही नाचा, त्या वरातीत जा, पण आतमध्ये शिरा. आणि ही जी तुकडी होती या तुकडीमध्ये स्वतः शिवाजी महाराज होते. शाहिस्ते खानाच्या फौजेच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी इतका बारीक अभ्यास केला होता, त्या अभ्यासाचं फळ आपल्याला इथं दिसून आलं. त्या अभ्यासाचा यशस्वी कशात रूपांतर झालं ते इथं कळतं आपल्याला. शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या चालणाऱ्या सैनिकांना समोरच्या शिपायांनी अडवलं. ठेरो, किधर जा रहे हो? महाराज मागे, त्यांच्या पुढे सगळे त्यांची फौज, तानाजी, ते चिमणाजी, बाबाजी वगैरे, बहिरजी नाही. यांनी काय उत्तर दिलं? आम्ही तुमच्यातलेच आहोत, गस्त घालायला गेलो होतो. काय सांगितलं? आम्ही तुमचे शिपाई आहोत, गस्त घालायला गेलो होतो, म्हणजे पहारा द्यायला गेलो होतो. असं मराठी कुणाला सांगताय? मुघलांना सांगताय. आता हे का सांगितलं? हे पटण्यासारखं कारण आहे का? बिलकुल नाही. परंतु शिवाजी महाराजांनी हा अभ्यास केला होता की शाहिस्ते खानाच्या फौजेमध्ये काही मराठी सरदार सुद्धा आहेत. त्या मराठी सरदारांकडे जे शिपाई आहेत ते मराठी लोक आहेत. मग त्यांना ते कारण पटू शकतं की हे त्या त्या सरदारांची माणसं असतील. आणि जसं महाराजांना अडवलं तसं बहिरजी नाही, तानाजी मालुसरे त्यांना सांगायला लागले, हम आपकी सिपाही है, हम पहरा देने गए थे. मग ते कुठं रात्री मध्यरात्रीचा तो सुमार सगळा ते कुठं तपासणी करतायत, चेहरे बघतायत. एक दोघांच्या चेहऱ्यावरती मशाली नेल्या आणि मुघल बावळट पहिल्यापासून ते म्हटले जाने दो. जाने दो म्हटल्या बरोबर शिवाजी महाराजांची तुकडी जी आतमध्ये शिरली ती भरभर 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 चालत लाल महालापर्यंत येऊन पोहोचली. सर, मी मुघलांना बावळट म्हटलं हे मुद्दाम नाही म्हटलं. 5 चौक्या होत्या, 5ही चौक्यांना हे उत्तर देऊन आतमध्ये आले. म्हणजे हे 5 चौक्यांवरचे शिपाई किती बेसावत होते आणि किती बावळट होते यातलं कळून येतं आपल्याला. 5 चौक्या पार करून ते लाल महालापर्यंत पोहोचले. समोर लाल महाल दिसायला लागला. त्यांनी खाणाखुणा केल्या अंधारात. वरातीतनं आतमध्ये आलेले शिपाई त्यांना समोर दिसले आणि मग महाराजांची तुकडी एक झाली. आता काय करायचं? तर आता लाल महाल शिवाजी महाराजांना नवीन होता का रे? केव्हापासून बघितला होता? तर त्या लाल महालाच्या मागच्या बाजूला भटारखाना होता. भटारखाना म्हणजे स्वयंपाकघर, किचन ज्याला म्हणतो आपण. त्या भटारखान्याची भिंत पाडायची आणि आतमध्ये शिरायचं. असं का ठरवलं? तर आज पण आमच्या तिकडे ती भटारखान्याची जी भिंत आहे त्या भिंतीच्या बाजूला जर का लाल महालाचं प्रवेशद्वार जुन्या काळचं पाहिलं त्या ठिकाणी तर त्या बाजूने सैनिक नसतात जास्त, म्हणून यांनी भटारखान्याची भिंत निवडली. आणि रात्री भटारखान्याच्या भिंतीला असं भगदाड पडून आतमध्ये शिरायचं. आतमध्ये गेल्यावर लाल महाल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आणि म्हणून मग ते गेले भटारखान्याच्या इथं. आचार्य जागे होते, कसले तरी उपास होते त्यांचे, त्या काळची शाळा आहे त्यामुळे सगळं गणित. या रात्रीची त्यांची त्या आचार्यांची सगळी तयारी चालू होती. एक एक मावळा त्या भिंतीभोवती जमला. तुम्हाला सांगतो 80,000च्या फौजेतला एका तरी माणसाला दिसले का हे जे लाल महालापर्यंत पोहोचले? सर, 80,000 माणसं. मॅडम, 80,000 शिपाई ज्या बाजूने शिवाजी महाराज शिरते तिथे आपण 40,000 धरू. एका बाजूला 40,000 शिपाई म्हणजे 80,000 डोळे. 80,000 डोळ्यांपैकी एकाही डोळ्याला यांची चावल लागली नाही. काय बेमालूम पद्धतीने हे हात आले. खरं तर हे कौशल्य इतकं मोठं आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासात. काय प्लॅनिंग केलं त्यांनी. आणि मग मध्यरात्रीच्या सुमाराला तो जो एक कोणता आणला होता थोडासा छोटा हातोडा त्यांनी धडाधड धडाधड त्याच्यावर मारलं. त्या भिंतीला भगदाड पाडलं आणि त्या भगदाडातनं जवळजवळ 250-300 लोक आतमध्ये शिरले. स्वतः शिवाजी महाराज आतमध्ये शिरले. आता काय करायचं? आलो, आपल्याला प्रवेश मिळाला. 2 फौजा एकत्र झाल्या. आतमध्ये आलो, भगदाड पडलं आणि आता आत शिरलो. तर आता तलवारी काढून हाणायचं का? नाही. शिवाजी महाराज इतके भारी होते, इतका त्यांनी प्लॅन मस्त केला होता, इतकी योजना बेमालूम केली होती की त्यांनी इशारा केला. लाल महालात सैनिक झोपले होते, लोक झोपली होती आणि लाल महालात फक्त शाहिस्ते खानाचं कुटुंब आणि जवळची लोक राहत होती. त्यामुळं शिवाजी महाराजांनी ठरवलेल्या योजनेनुसार एक गंमत केली. ती गंमत अशी, मी काय सांगतो की शिवचरित्रातल्या कथा इतक्या भारी आहेत
परंतु त्याच्यात घडलेले काही प्रसंग आपण हसू, मोगलांना किती भारी पद्धतीने आपण ठोकून काढलंय, हसू येतं. महाराजांनी जसा इशारा केला तशी 10-15 जण धावत धावत गेले. कुठे गेले धावत? शाहिस्ते खानाला शोधायला गेले का? बिलकुल नाही. ते 10-15 जण धावत गेले आणि त्यांनी लाल महालाचा दरवाजा गाठला. आणि कशासाठी गाठला? त्यांनी लाल महालाचा दरवाजा आतनं बंद करून टाकला. आता आपण इथे आतो आणि तो दरवाजा जर बाहेरनं बंद केला, आपल्याला बाहेर जाता येईल का? आता तुम्ही विचार करा, शिवाजी महाराज आत आल्यानंतर लाल महालाचा जर दरवाजा आतून बंद केला तर शाहिस्ते खानाचं बाहेरचं सैन्य आत येऊ शकेल का? बिलकुल नाही. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचं सैन्य एकही तलवार न उपसता केवळ एक यशस्वी योजना करून शाहिस्ते खानापासून तोडून टाकलं. एक माणूस आत येऊ शकत नव्हता. आणि वर आपली लोक किती भयंकर आहे. त्यातल्या 10 सैनिकांनी बाहेरच्या पारेकऱ्यांना आवाज दिला, सुनो, हाँ बोलो, खान साहब ने बताया है अंदर आना मना है. काय सांगितलं? काही झालं तरी चालेल, पण तुम्ही आता आतमध्ये यायचं नाही. हे कोण सांगते? हे मावळे सांगताय. आणि ते बाहेरचे मूर्ख ऐकताय, जी हा, हम अंदर नाही आएंगे. काय चाललंय? हे शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची जी काही लढाई जिंकली ना, ती तलवारीची नंतर आधी बुद्धीची जिंकली. शक्तीपेक्षा युक्ती, तो अभ्यास शिवाजी महाराजांनी दाखवला. आता एवढं झालं, आता हाणायचा का? महाराज म्हटले नाही, थांबा, जितके कमी कष्ट करता येतील तितके करायचे, कारण नंतर पळून जायचे तिकडनं यशस्वीरित्या. मग 10 लोक परत पुढे आले. ही सगळी बहिर्जी नायकाची माणसं. त्या 10 लोकांना सांगितलेली एक गंमत त्यांनी केली. ते गेले आणि लाल महालातल्या खालच्या प्रांगणातल्या मशालीच विझवून टाकल्या. दिवे घालवले, मशाली फुटल्या, अंधार पसरला. आणि जसा अंधार झाला तशी ही सगळी लोक गुपचूप शयनगृहाच्या दिशेने जायला लागली. सर, जितपत मी वाचलंय, जितपत मी अभ्यास केलाय, तोपर्यंत लाल महालात आत गेल्यावर तलवारी उपसून अटॅक झालेला नाही. आचारी जागे होते, ते रोजांचे उपवास होते त्यावेळेच्या त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आचार्यांनी ज्यावेळी ही आत सरकणाऱ्या सावल्या पाहिल्या, माणसं पाहिली, त्याच्यानंतर त्यांनी बोंब मारायला सुरुवात केली. आणि हे आतमध्ये शयनगृहाकडे जात असताना कोणतरी मोठ्याने म्हटलं, होईल तो गडबड आहे. त्याने का सीआयडी मध्ये एसीपी प्रद्युम्न कुछ तो गडबड आहे दया. ही गडबड 350 वर्षापूर्वी तिथं झाली होती. कारण हे सगळं चालू असताना आता तुम्ही मगाचपेक्षा जास्त हसाल. हे शाहिस्ते खानाची फजिती, एखाद्याची फजिती झाल्यावर आपण पहिलं काय करतो? हसतो, करडतो. एखाद्याची फजिती झाल्यावर काय करतो आपण? लाल महालात ती शाहिस्ते खानाची फजिती ऐकताना हसू नाही येणार तर काय होणार आहे? अफजल खानाला सांगायचं असतं संध्याकाळी बघा तुम्ही गंमत सगळी. परंतु अजून 10 जण बाहेर आले. आता बघा काय काय केलंय. पहिलं काय केलं? आत शिरल्यानंतर दरवाजा. दुसरं काय केलं? लाईट घालून टाकल्या, मशाली त्या ठिकाणी लाईट ऑफ करून टाकल्या. आता हे 10 जण निघाले जिन्याच्या दिशेने. महाराज थांबले, तानाजी इथं आहे, बहिर्जी इथं आहे. आणि हे 10 हळू जिन्यावरनं वर गेले. कुठे? शाहिस्ते खानाला शोधायला नाही, शाहिस्ते खान दुसरीकडेच आहे. हे गेले नगारखान्यात. नगारखाना म्हणजे वाद्य वाजवायची जागा. नगारखान्यामध्ये वाद्य असायची, नगारा असायचा, चौघडा असायचा, साधारण असायची, सनई असायची, तुतारे असायच्या, ताशे असायचे, ढोल असायचे. आणि नगारखाना कुठे असायचा? तर सगळ्यात उंच जागी. कारण उंच जागी जर आवाज झाला तर तो दूरपर्यंत जाऊ शकतो. डोंगरावर जर का काही आवाज झाला तर तो खालपर्यंत, लांबपर्यंत येतो. हे रात्री गेले नगारखान्यात. ते वाद्य वाजवणारे सगळे झोपले होते. गेल्या गेल्या लागता उठा उठा, चला. क्या हुआ? अरे खान साहब ने बताया बजाओ बजाओ. मध्यरात्री वाजवायला लावलं. आता तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी रात्री आणि मध्यरात्री वाद्य वाजवण्याची परवानगी फक्त 2दाच होती. एकदा औरंगजेबाचं पत्र आलं, बादशाहचं पत्र, तर त्या पत्राच्या स्वागतासाठी ढोल वाजवायची किंवा वाद्य वाजवायची, कारण ते बादशाहचं पत्र आहे.
नाहीतर सरदाराला, मोहिमेवर असलेल्या सरदाराला मुलगा झाला, नातू झाला, पणतू झाला, ही जर का खुशखबर आली तरच वाद्य वाजवायची. ते बिचारे वाजवणारे त्यांना काय माहित, ते झोपले होते. हे मराठ्यांनी लाथा घातल्यात, उठा उठा, खान साहेब ने बजाव बजाव. त्यांना वाटलं खानाला नातू झाला, पणतू झाला किंवा पुत्र आलं. ते उठले झोपेतनं आणि ते नगारा वगैरे म्हणून मध्यरात्री 1:30-2च्या दरम्यान धताड चालू झाले. आता बाहेरच्या पोदेला काय माहित काय चालू आहे आतमध्ये, आणि आतमध्ये खान झोपलाय, त्याला काय माहित. त्याला वाटलं आलं काहीतरी, कोणाला तरी काहीतरी झालं आणि वाद्य वाजवायला लावली. तुम्ही म्हणाल हे सगळं का केलं? हे शिवाजी महाराज नावाचे आपले जे राजे होते, इतके विलक्षण बुद्धी चातुर्य आहे. आता तुम्ही लक्ष द्या, रात्रीची वाद्य वाजताय, नगारा वाजतोय, चौघडा वाजतोय, तुताऱ्या वाजताय, ताशे वाजताय, करणे वाजताय. या सगळ्या वाद्यांच्या आवाजात आतमध्ये जर तलवारी आणि ढाली चालल्या तर त्याचा आवाज बाहेर जाईल का? मग आतमध्ये खानाला चोपला काय, नाहीतर फरफटत आणला काय, त्याचा आवाज जाईल का बाहेर? महाराजांनी इतकी बेमालूम व्यवस्था करून ठेवली, आता शाहिस्ते खानाला कुणाचा बाप वाचवू शकत नव्हता. आणि मग शिवाजी महाराज म्हटले वाद्य वाजायला लागली ना, महाराजांची भवानी मॅनाच्या बाहेर आली आणि महाराजांच्या मुखातनं महाराष्ट्राचा महामंत्र बाहेर आला, हर हर. आणि त्या लाल महालात हर हर महादेवच्या आवाज झाल्या बरोबर सगळे मावळे तलवारी उपसून दिसेल त्या मुघल शिपायावर तुटून पडले. वरती वाद्य वाजतायत, इकडे दरवाजा बंद आहे, लाईट बंद झालेली आहे. लाईट म्हणजे लाईटचा शब्द प्रकाश त्या ठिकाणी बंद झालेला आहे, मशाली विझलेल्या आहे. झोपलेल्या खानाच्या लोकांना कळेना आपल्या अंगावर काय पडलं. कित्येकांना कळलंच नाही आपण मेलो कधी. मेलेच, कुणाची मुंडकी छाटली, कुणाच्या छातीत भले घातले. आणि शिवाजी महाराज 100-1 जणांची तुकडी येऊन शहीदगृहाकडे जाऊले. इतरांना मारायचं नव्हतं, आज फक्त शाहिस्ते खान मध्ये शिवून त्याला हाकलून द्यायचा होता. महाराजांना लाल महाल तोंडफाट भर जिना चढत वर गेले. तोपर्यंत वाद्यांचा, ढाली तलवारींचा गोंगाट सगळा, आतमध्ये उठणारे पिंकाळे भागो हे सगळं असं एका टोकाला पोचलं होतं. आणि शाहिस्ते खान गडबडला होता. तो उठला, त्याच्या बेगमा उठल्या आणि तो बघायला जाणार एवढ्या टर्कन आवाज झाला आणि त्याच्या शयनगृहाचा पडदा फाडत त्या ठिकाणी हातामध्ये तलवार घेतले शिवाजी महाराज आतमध्ये आले. तुम्ही विचार करा, त्या शाहिस्ते खानाची काय अवस्था झाली असेल. समोर साक्षात शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान खावला. त्याच्या अंगातनं घामाच्या धारा बाहेर पडायला सुरुवात झाली. त्याच्या बेगमांनी ते उपचारी केली. त्यांनी काय केलं, आतमध्ये दिवे होते ते फुंकले आणि म्हटले भागो. अंदाज झाल्यामुळे शाहिस्ते खान पळा. महाराज त्याला बघत होते. महाराज रागवले. शाहिस्ते खान पुढे आणि महाराज त्याच्या मागे. रात्रीच्या अंधारात लाल महालामध्ये हा पाठलाग चालू झाला. खाली लढाई चालू. आतापर्यंत हा सगळा तासाचा, फक्त तासभराचा खेळ आहे. आणि या तासभरामध्ये बाहेरच्या सैनिकांना काहीतरी जाणीव झाली आणि ते दरवाजा ठोठवायला लागले. खोलो. तिथं कोण थांबले? 10 मराठी. ते उघडतील का दरवाजा? त्यांनी बाहेर नको. खान साहेब ने बताया अंदर आना मना है. शिकले ते बाहेरच. आणि महाराज त्याच्या मागे धावतायत. शाहिस्ते खान पुढं आणि भिंत. आता जर मागे वळलो तर शिवाजी राजाची तलवार आपल्या पोटात खुपसली जाईल किंवा मुंडकवडे. शाहिस्ते खानाने क्षणभराचाही विचार केला नाही. त्याने कठड्यावर हात ठेवला आणि रापकन उडी मारली. एवढ्यात आघात विजेचा नवे भुवानी कडाड कोसळली आणि सपकन वार झाला. महाराजांची भवानी तलवार लखलखली आणि रक्ताचे शिंतोडे उडाले आणि तो खाली पडला आणि धाडकन खाली पडला. खाली पडल्या महाराजांना वाटलं खान मेला. आणि खान पडल्या महाराज थांबले. पुन्हा माघारी वळले. भैरी नायकाला इशारा केली. त्याने शिट्ट्या वाजवल्या, आवाज केले. म्हटले परत फिरा, आपलं काम झालं. सर तुम्हाला सांगतो, डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्या शिक्षकांना आणि तुम्हालाही सांगतो, आतापर्यंत आपण आलो, व्यवस्थित आलो, आतमध्ये शिरलो, व्यवस्थित शिरलो, खानाला चोपला, व्यवस्थित चोपला. आताची परीक्षा अवघड आहे. आता बाहेर पडायचंय. मगाशी सैनिक जागे नव्हते, आता सैनिक जागे झालेले आहेत.
आता लाल महालाच्या दरवाजावर धडका येत आहे, दरवाजा खोलो, अंदर क्या सुरू आहे. आणि या गदारोळातनं फक्त बाहेर नाही पडायचं, शिवाजी महाराजांना बाहेर काढायचं. वाड्या बाहेरची लोक तलवारी भाले उपसून दरवाजाच्या भोवती थांबली आहे. आता या लोकांना घाबरतील तर ते काय आपले मावळे घाबरतील का त्यांना. ते गेले, हे त्यांच्यापेक्षा चतुर. मुघल तर शेर होते, मराठी सव्वाशेर होते. त्यांनी खानाला पावशेर करून ठेवला होता आतमध्ये तिथं. आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले, तिथं आणखी एक योजना, तिथं आणखीन एक वेगळी पद्धत. ते जे मेलेले लोक होते ना मुघलांचे, त्यांची पागोटी बिगोटी भराभरा उचलली, काही मावळ्यांनी बांधली, त्यांची ती सगळी सैनिकांची कापडं अंगावर घातली आणि लाल महालाच्या दरवाजातल्या मशालीत विझवून टाकल्या. दरवाजातला उजेड बंद केला आणि शिवाजी महाराजांच्या भोवती 50 सशस्त्र मावळ्यांनी कडं केलं. स्वतः महाराजांच्या अंगावरती घुंगडी टाकली आणि त्यांना कडं घातल्यावरती मध्ये टाकलं. आई जगदंबेचं स्मरण केलं एक वार. आई जगदंबे यश दे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करीत याचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तिथं आई जगदंबेचं स्मरण करून आता दरवाजा उघडताना जर काही घात झाला तर अवघड प्रसंग होता. पण तानाजी, भैजी नाही, ते चिमणाजी, बाळाजी, येसाजी कंक तिथं असताना शिवाजी महाराजांपर्यंत कुणाची सावली सुद्धा पोहोचू शकत नव्हती. दरवाजा उघडताना जी गंमत झाली ना, आहे काय सांगू तुम्हाला. भैजी नाही दरवाजापाशी गेला, एकदा शिवाजी महाराजांकडे पाहिलं, अंधार. अंधारात कोण कुणाला दिसते. त्याने दरवाजाची कडी काढली, दरवाजा खरखरत उघडला आणि पहिली बोंब मारली भैजी नाईकानं, भागो भागो मराठे आवे. कोण ओरडले, भैजी नाईक ओरडले. आणि बाहेर जी मुघल शिपाई होते सगळे दरवाजात आले, तिथे अंधार. बहिर्जी नाईक म्हणजे तो भयंकर माणूस होता. त्यांनाच विचारतात, क्या हुआ भाई. अरे भाई अंदर चलो, मराठे आ गए. किधर है मराठे. सिवा है अंदर. सिवा है किधर है. अंदर. मुघल आतमध्ये, मराठे बाहेर. त्यांना एवढं पण कळलं नाही की हे काय चाललंय आयुष्यामध्ये आपल्या. आतमध्ये गेले आणि हे गेले पळून. पळाले, नुसते पळाले गेले. शाहिस्ते खानाची एवढीच फजिती नाही केली, अजून एक ऐकायची का काय त्याची वाट लावली तिथं त्यांनी. एका मिनिटात सांगतो. हे सगळ्याला 1.5 तास गेला. आतमध्ये गेल्यावर काय त्यांना शिवाजी महाराज सापडले का. सापडतील का त्यांना. काय बहिर्जी सापडेल. तिथं खान बसलाय, ते 3 बोटं गायब. तो म्हणला, बेवकूफ तुम किधर थे. हे शिपाई त्याला म्हणताय, खान साहब आपली बताया था अंदर आना. हो खान म्हणला, मैंने कब बताया. वो सिवाय आता, जाओ उसे ढूंढो. सगळे परत बाहेर. कुणाला तरी लांबच्या एका डोंगरावरती मराठे पळताना दिसते. कुठला चष्मा त्यांनी त्या काळी लावला होता, तो चष्मा शोधला पाहिजे इतिहास संशोधकांनी. कात्रज नावाचा एक डोंगर आहे पुण्यामध्ये, त्या डोंगरावरती त्यांना मराठे पळताना दिसते. किती 16 किलोमीटर असेल ना आपल्या कसब्यातनं कात्रज. 16 किलोमीटर लांब मराठी पळताना दिसते. इथली मुंगी दिसत नाही एवढ्या अंतरावर. आणि तो म्हणला, देखो मराठे भाग रे. सगळे गेले कात्रजच्या डोंगराच्या दिशेला. महाराज सिंहगडाला वळसा घालून राजगडला पोचले होते आणि कात्रजच्या डोंगरात खरंच मशाली धावत होत्या. दिवे इकडून तिकडं चावू लागली, आवाज यायला लागले आणि हे वरती गेले. त्यांचे डोळे फिरले. तिथे माणसं नव्हती, तिथे शिपाई नव्हते, तिथे होते बैल आणि त्या बैलांच्या शिंगाला पेटलेली कापडं बांधली होती. आणि हे बैलांच्या मागे लावतात, मराठे मराठे मराठे. सगळ्यांची फजिती झाली तिथं. आणि मग दुसरा दिवस जो उजाडला, ती रामनवमी उजाडली दुसऱ्या दिवशीची. रामनवमीच्या दिवशी महाराज राजगडावर आले. महाराजांना वाटत होतं खान मेला, पण खान मेला नव्हता. दुसऱ्या दिवशीची जी बातमी आणली बहिर्जी नाईकानं, ती महाराजांच्या कानात सांगितली आणि महाराजांना जरासं वाईट वाटलं. औसाहेब म्हटलं, शिवबा काय झालं. तर महाराजांचे शब्द इतिहासात पण ते शब्द आहे, औसाहेब खान मरावयास हवा होता, पण खान मेला नाही. शास्त्राची 3 बोटं तुटली, शास्त्रात शास्त्र घडली, हे त्यांचे शब्द आहे. औसाहेब म्हटलं, ठीक आहे 3 बोटं तुटली ना, चांगलं झालं. शिवाजी महाराजांकडे सगळा दरबार आनंदाने बघत होता. कुठनं तरी तानाजी आला, म्हणाला, महाराज हे बरं झालं, त्याची 3 बोटं तुटली.
इथून पुढे त्याला जेवणाच्या प्रत्येक घासाला तुमची आठवणी शिवाजी. सुरुवातीला काय म्हणाला होता, मेरी उंगलियों पे सिवा को ऐसा ऐसा नचवना, उंगल्या छाटून टाकायला. राहिली का नाचवायला? त्याच्या स्वतःकडे राहिला का? 3 लाखाची सेना घेऊन आलेला. किती? 3 वर्ष राहिला. किती वर्ष? 3 तासाचा हल्ला झाला. किती तासाचा? किती बोटं तुटली? 3ऱ्या दिवशी पळून गेला स्वराज्यात. अशी आपल्या शिवाजी महाराज